कार्याध्यासाचा असंभव प्रतिपादन केलेला होता. वेदांताचं मत होतं, मग वेदांताचं मत आहे की हा सगळा अहंकारादी बंध म्हणजेच अनात्म वस्तू ह्या सर्व अध्यस्त आहे आणि अध्यस्त असणाऱ्या सर्व अनात्म वस्तूची निवृत्ती ही अधिष्ठानाच्या ज्ञानानं म्हणजे आत्मज्ञानानं ब्रह्मज्ञानानं होते. जोपर्यंत आत्मज्ञान होणार नाही तोपर्यंत अहंकारादी हा बंध नष्ट होत नाही आणि जोपर्यंत अहंकारादी बंध नष्ट होत नाही तोपर्यंत परमप्रयोजन मोक्ष तो प्राप्त होत नाही. मोक्ष प्राप्तीसाठी, दुःखाच्या निवृत्तीसाठी, ब्रह्मानंदाच्या प्राप्तीसाठी हे आत्मज्ञान होणं अत्यंत गरजेचं आहे. लक्षामध्ये का? कारण त्याच्यासाठी ते आत्मज्ञान झाल्याशिवाय तर हा जो अहंकारादी बंध नष्ट होत नाही. लक्षामध्ये पण पूर्व पक्षाचं म्हणणं होतं की हा जर अहंकारादी बंध जर अध्यस्त असता तर आत्मज्ञानाने त्याची निवृत्ती झाली असते. परंतु हा अहंकारादी बंध अध्यस्त नाही, तो सत्य आहे आणि सत्य असल्यामुळं त्याला ज्ञानानं त्याची निवृत्ती होणार नाही. लक्षामध्ये मग हा अध्यस्त नाही हे त्यांनी सिद्ध केलं होतं. हा अहंकारादी बंध काय नाही, अध्यस्त नाही, अध्यास झालेला नाही. म्हणजे त्यांनी कार्याध्यासाचा असंभव सांगितला. का कार्याध्यासाचा असंभव सांगितला होता? तर त्यांचं म्हणणं असं होतं की कार्याध्यास घडण्याकरता जी सामुग्री लागते ती सामुग्री उपलब्ध होत नाही. आणि ती सामुग्री जर काय असेल, सत्य वस्तू ज्ञान संस्कार, प्रमाता, प्रमाण, प्रमेय या तिघांच्या ठिकाणी दोष असावे लागतात. मग ही सामुग्री असेल तर काय होत असतो, अध्यास होत असतो. आणि तुमच्या मतामध्ये सत्य वस्तू ज्ञान संस्कार सिद्ध होत नाही. प्रमाता दोष, प्रमाण दोष, प्रमेय दोष हे कुठलाच दोष सिद्ध होत नाही. त्यामुळं अहंकारादी बंध हा अध्यस्त नाही. आणि मग आता अध्यस्त नाही पद्धतीला तर येतोय, मग पद्धतीला येणारा अहंकारादी बंध अध्यस्त नसून तो सत्य आहे. आणि मग सत्य असणाऱ्या या अहंकारादी बंधाच्या निवृत्तीसाठी तुमचं ज्ञान काही उपयोगाचं नाही. त्याच्यासाठी तुम्हाला कर्म करावं लागेल. आणि ते कर्म कोणतं करायचं, मग त्यांनी कर्माचे प्रकार सांगितले होते. काय कर्म करावं लागेल ते सांगितलं त्यांनी सगळं, आहे का ना? परत सांगत असत नाही तुम्ही. त्यासाठी कर्म करावं लागेल. कोणतं कर्म करायचं, कोणतं कर्म नाही करायचं, कोणतं कर्म केलं काय होतं, कोणतं कर्म नाही, सगळं ते विचार त्यांनी मांडला सगळं, आहे का नाही पूर्व पक्षांनी. आणि मग अशा प्रकारचं तुम्ही कर्म केलं की मग या कर्माने तुम्हाला काय होईल, मोक्ष प्राप्त होईल असं त्यांचं म्हणणं होतं. अलग लक्षामध्ये. पण मग आता यांनी जे पूर्व पक्षाने जे वेदांताचं जे खंडन केलं की हा कार्याध्यास झालेलाच नाही, कार्याध्यासाकरता तुमच्या मतामध्ये कारण सामुग्री उपलब्ध नाही, मग आता त्याचं खंडन करतात वेदांती. वेदांती म्हणतात की तुमचं हे जे म्हणणं आहे ना, पहिल्यांदा हे तुमचं म्हणणंच बरोबर नाही. तुम्ही जे म्हणता की अध्यासाला सामुग्री पाहिजे, आता सामुग्री तर पाहिजे आम्हाला, आम्ही काय सामुग्री नाही असं म्हणत नाही. सामुग्री तर पाहिजेच ना, कारण सामुग्री असल्याशिवाय कार्य होणारच नाही. सामुग्री म्हणजे कारणाचा समुदाय, कारणाच्या समुदायालाच काय म्हणत असतात, सामुग्री म्हणत असतात. आणि कारण असल्याशिवाय कार्य कसं काय होईल का, होत नाही. त्याच्यामुळं कारण तर लागतंच, पण तुम्ही सांगतात ते कारण नाही. अध्यासाला तुम्ही सांगता सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार पाहिजे, पण सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार नसताना सुद्धा जर अध्यास घडत असेल, तुम्ही सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कारला तुम्ही अध्यासाचे कारण सामुग्री कसं सांगायला? जर अध्यासाचं ते कारण आहे कोण, सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार, तर मग सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार नसताना मग अध्यास घडायला नाही पाहिजे ना. आणि जर सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार नसताना सुद्धा जर अध्यास घडत असेल तर सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार या अध्यासाचे कारण सामुग्री म्हणता येईल का, म्हणता येत नाही. आणि सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार नसताना सुद्धा अध्यास घडतो असं वेदांती म्हणतात. कधी घडतो बघा, ऐका. ज्या पुरुषानं चित्रातला सर्प पाहिलेला आहे, ज्या पुरुषानं मिथ्या सर्प पाहिलेला आहे, ज्याला मिथ्या सर्पाच्या ज्ञानाचा संस्कार आहे, त्या मिथ्या सर्पाच्या ज्ञानाच्या संस्कारापासून सुद्धा सर्पाचा अध्यास होतो की नाही, होतो. मग आता सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार आहे का, नाही. सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार नसताना सुद्धा मिथ्या वस्तूच्या ज्ञानजन्य संस्कारापासून सुद्धा काय होतो, अध्यास घडतो. म्हणून सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला कारण आहे म्हणता येत नाही. कळलं का? सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला कारण आहे म्हणता येत नाही. मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कार असल्यावर सुद्धा अध्यास घडतो. म्हणून तुम्ही एक
काम करा, कारणाच्या लक्षणामध्ये तुम्ही सत्य वस्तू ज्ञान देणे संस्कार असं जे घातले का नाही, त्याच्यातलं फक्त एक शब्द कट करा. कोणता? सत्य शब्द कट करा. आणि त्या सत्याच्या जागेवर काय टाकायचं तर सजातीय शब्द टाका. मग सजातीय वस्तू ज्ञान देणे संस्कार अध्यासाला कारण आहे. कळलं? म्हणजे सजातीय म्हणजे काय? ज्या वस्तूचं ज्ञान झालं त्या वस्तूच्या त्या ज्ञानाचा विषय जो सर्प, तो सर्प सत्य असो किंवा मिथ्या असो, सत्य सर्प आणि मिथ्या सर्प आहे का, ज्या ज्ञानापासून संस्कार व्हायला लागला त्या ज्ञानाचा विषय असणारा जो सर्प, तो सर्प सत्य असो किंवा मिथ्या असो. सत्य असला तरी त्या ठिकाणी सर्पत्वच राहणार आहे, मिथ्या असलं तर त्या ठिकाणी काय राहणार आहे? सर्पत्वच राहणार आहे. लक्षात आलं का? म्हणून सर्पत्व जाती समान आहे की नाही? म्हणून सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार पाहिजे. कसला पाहिजे? सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार पाहिजे. दोरीवर वाजला सर्प आणि वावर वाजला सर्प, क्वचित वाजला सर्प, सगळी जाती एकच आहे ना. सजातीय वस्तूच्या ज्ञानाचा संस्कार असला की त्या संस्कारापासून काय होतो? अध्यास घडतो. म्हणून सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला कारण आहे असं तुम्ही लक्षण करा. असं कोण म्हणतात? सिद्धांती म्हणतात. सिद्धांती म्हणजे वेदांती. कळलं? इथपर्यंत आपलं कालपर्यंत आले. आता इथून पुढे बघा. नंबर म्हणून सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला कारण आहे, सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला कारण नाही. समजलं का? आता अध्यासाला ज्ञानजन्य संस्कार कारण आहे किंवा सजातीय वस्तूचं ज्ञान संस्कार कारण अध्यासाला कारण आहे, याचा विचार आपल्याला करायचा. इकडे बघा, थोडंसं जे मुख्य विषय चालू आहे ना, अध्यासाची कारण सामग्री कोणती? सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार, प्रमाता प्रमाण प्रमेय दोष हे पूर्वपक्ष म्हणत होता. आता वेदांती म्हणतात की ही तुम्ही सांगितलेली कारण सामग्रीच नाहीये. सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला कारण आहे, सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला कारण नाही. म्हणजे मुख्य विषय इथपर्यंत चालू आहे, आजपर्यंत चालला होता. आता इथं फाटी फुटत चालेल पुढे पुढे पुढे. आता अजून एक मध्ये शंका घेतली. ती शंका अशी की आपण वस्तू पाहिली म्हणजे वस्तूचं ज्ञान झालं, त्या ज्ञानाचे संस्कार चित्तात झाले आणि त्या संस्कारामुळे काय होतं? मग अध्यास होतो. आलं लक्षामध्ये? मग अध्यास जो झाला किंवा अध्यास जो घडतो त्या अध्यासाला कारण, मुख्य कारण संस्कार आहेत का ते संस्कार ज्या ज्ञानापासून झालं ते ज्ञान मुख्य कारण आहे? हा मुख्य वादाचा प्रश्न आहे. म्हणजे आता ह्याच्यात वाद सुरू झाला. लक्षात आलं कसा वाद सुरू झालाय? अरे ते आता म्हणजे ते पूर्वपक्ष म्हणतात सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार. वेदांतांनी त्याचं खंडन केलं, काय सांगितलं? सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार त्याला कारण. आता प्रश्न आता निर्माण हा झाला, संस्कार कारण आहे, ज्ञान कारण आहे. म्हणजे सर्प पाहिला, खोटा पा नाही तर खरा पा, कसला का पाहिला? कारण सजातीय पाहिजे. कसा पाहिजे? सजातीय पाहिजे. म्हणजे साप पाहिला, साप पाहिला म्हणजे त्याचं ज्ञान झालं. ज्ञान झालं की त्या ज्ञानाचे संस्कार चित्तात होत असतात, होतात का नाही? आणि मग काही दिवसानंतर एखाद्या वेळेस दुरी कुठं अशी अंधारात पडलेली असली की मग त्या दोरीवर सर्पाचा काय होत असतो? अध्यास होत असतो. अलग लक्षामध्ये. मग दोरीवर जो सर्पाचा अध्यास होतो, मग दोरीवर सर्पाचा अध्यास होण्याला कारण पूर्वी म्हणजे सर्पाचं ज्ञान झालं होतं ते ज्ञान कारण आहे का त्या ज्ञानापासून चित्तात झालेले ते त्या सर्पज्ञानाचे संस्कार? संस्कार म्हणजे त्या ज्ञानाची सूक्ष्म अवस्था असते चित्तात, त्या ज्ञानाचीच सूक्ष्म रूप, ज्ञानाचंच सूक्ष्म रूप, सूक्ष्म अवस्था त्याची ज्ञानाची, त्याला काय म्हणत असतात? संस्कार म्हणत असतात. मग ते ज्ञान मुख्य कारण आहे त्या सर्पाध्यासाला का त्या ज्ञानापासून झालेले
सर्पज्ञानाचे संस्कार हे संस्कार कारण आहे. अलग लक्षामध्ये. आता याच्याविषयी आपल्याला थोडंसं काय करायचं आहे, विचार करायचा. असं ग्रंथकार म्हणतात बघा, अध्यासाला ज्ञानजन्य संस्कार कारण आहे किंवा सजातीय वस्तूचं ज्ञान संस्काराद्वारे अध्यासाला कारण आहे का सजातीय वस्तूचं झालेलं ज्ञान ते संस्काराच्या द्वारे अध्यासाला कारण आहे. इकडं बघा, हा माणूस आहे. तर हा माणूस आहे. मग या माणसानं इथं ही फळ आहे आणि त्या फळ्यावर असा हे साप आहे, चित्रातला साप. चित्रातला साप या माणसानं पाहिला. नंतर काही दिवस म्हणजे त्या सापाच्याला काय झालं, साप काढून फन असतं असं नसतं. हा चित्रातला साप याने काय केला, पाहिला. म्हणजे या सापाच्या याला काय झालं, ज्ञान झालं. मग ज्ञान झालं की ज्ञान लगेच नष्ट होत असतं. ते काय नसतं ज्ञानाला, पण त्या ज्ञानाचं सूक्ष्म रूप, त्याच्या ज्ञानाची सूक्ष्म अवस्था चित्तात राहत असते. त्याला संस्कार म्हणत असतात आणि ते चित्तात असतात काय ते संस्कार, ज्ञान नसतं काय. मग नंतर वर्ष 6 महिन्यांनी हा रस्त्याने जात होता. हा रस्ता आहे आणि या रस्त्यावर इथं दोरी पडलेली होती आणि मग ह्या दोरीवर याला काय झाला, सापाचा अध्यास झाला. काय झाला, दोरीवर सापाचा अध्यास झाला. लक्षामध्ये. मग आता अगोदर याला काय झालं, त्या सापाचं ज्ञान झालं. ज्ञान नष्ट झालं पण ज्ञानाचे संस्कार चित्तात राहिले. नंतर अलग लक्षामध्ये. ह्या सापाचे ज्ञान म्हणजे मिथ्या सापाचं ज्ञान, त्याच्यामुळं हा साप दोरीवर भासला त्याला. लक्षामध्ये. आता प्रश्न काय आहे, ह्या दोन्हीचा प्रश्न येतो, ज्ञान आणि संस्कार. आता या सापाला कारण, हा जो साप आहे भासलेला, हा कसला साप, भासलेला साप, दोरीवर भासलेला साप, याला कारण हे ज्ञान आहे का संस्कार आहे? कोण आहे? ऐका, संस्कार हे साक्षात कारण आहे की नाही? पण ते संस्कार ज्ञानाचेच आहेत. संस्कार कोणाचे? हे ज्ञानापासून उत्पन्न झाले. ते कशापासून उत्पन्न झाले? संस्कार ज्ञानापासूनच उत्पन्न झालेले आहेत. लक्षामध्ये. ज्ञानजन्य संस्कार आहेत ना, कसे ते संस्कार? ज्ञानजन्य संस्कार आहेत. म्हणून जर ज्ञानाला मुख्य कारण मानलं, ज्ञानाला जर कारण मानलं या अध्यासाचं, तर ज्ञान साक्षात कारण नाही, या संस्काराच्या द्वारा कारण. कोणाच्या द्वारा? साक्षात ज्ञानापासून सर्व अध्यास झाला का? नाही. संस्कार तयार झाले चित्तात, बरेच दिवस राहिले, मग त्या संस्कारापासून काहीतरी पुन्हा निमित्त काही सापडलं, त्या निमित्तामुळे मग सर्वाचा अध्यास
लक्षामध्ये. म्हणजे ज्ञानाला जर कारण मानलं तर संस्काराच्या द्वाराच मानावं लागतं. संस्काराला कारण मानलं तरी ते संस्कार ज्ञानजन्यच मानावे लागतात. कसे मानावे लागतात? ज्ञानजन्य संस्कार मानावे लागतात. मग नेमकं कारण कोणाला मानायचं हा आता वादाचा प्रश्न आहे. त्याचा विचार आपल्याला करायचा. ह्या दोन्हीपैकी कारण कोण आहे? ह्या व्यक्तीला झाला सापाचा अध्यास येतं, मग या सापाच्या अध्यासाला ह्याच्या अंतःकरणातलं झालेलं पहिलं ज्ञान कारण आहे का त्याच्या संस्कार कारण आहे? हा महत्वाचा मुद्दा आहे. कळू लागले का काय? बघा आता अध्यासाला ज्ञानजन्य संस्कार कारण आहे. ज्ञानजन्य संस्कार म्हणलं की हे कारण आहे, किंवा सजातीय वस्तूचं ज्ञान, हे सजातीय वस्तूचं ज्ञान इथं झालं ना त्याला. हे हा साप सजाती आहेत का नाही? याच्या ठिकाणी सरपतोय, याच्या ठिकाणी सरपतोय. मग सजातीय वस्तूचं झालेलं ज्ञान, हे ज्ञान आहे का नाही, चित्तात असलेलं झालं नाही ज्ञान. मग ते ज्ञान ह्या संस्काराच्या द्वारा कारण आहे. काय कारण आहे? हे ज्ञानजन्य संस्कार कारण आहे कवा सजातीय वस्तू झालेलं ज्ञान ह्या संस्काराच्या द्वारा कारण आहे. दोन्हीचा फरक लक्ष ठेवा ना तुमच्या. याचा विचार आता आपण करू. कसंही म्हटलं आहे का, काही म्हणा तुम्ही, संस्काराला कारण माना नाही ज्ञानाला कारण माना, कसंही म्हटलं तरी अध्यासाचं साक्षात कारणत्व संस्कारालाच येते. साक्षात कारण तुम्हाला येते, संस्काराला येते, ज्ञानाला येते. तुम्ही कशालाही कारण मानलं, संस्काराला कारण माना किंवा ज्ञानाला कारण माना, पण ज्ञानाला कारण मानलं ते संस्काराद्वाराच म्हणावं लागतं. म्हणून अध्यासाचं साक्षात कारण हे संस्काराला येते, ज्ञानाला येत नाही. कशाला येते? संस्कारालाच येते, ज्ञानाला येत नाही. प्रथम वाक्य जे आहे ना, प्रथम वाक्य कोणतं? की अध्यासाला ज्ञानजन्य संस्कार कारण आहे. काय पहिलं वाक्य कोणतं? अध्यासाला ज्ञानजन्य संस्कार कारण आहे. हे पहिलं वाक्य म्हणजे संस्काराला कारण व्हायला लागले. प्रथम वाक्यामध्ये ज्ञानजन्य हे संस्काराचं विशेषण आहे. ज्ञानजन्य हे काय त्याच्यामध्ये संस्काराचं काय विशेषण आहे. आणि दुसऱ्या वाक्यात ज्ञानाला कारणत्व. दुसरं वाक्य कोणतं आहे? की सजातीय वस्तूचं ज्ञान संस्काराद्वारा अध्यासाला कारण आहे. आलं लक्षामध्ये? अरे पहिल्या वाक्यामध्ये कारणत्व संस्काराला आहे, पण ज्ञानजन्य हे त्याचं त्या संस्काराचं विशेषण आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये कारणत्व ज्ञानाला आहे, पण त्याला ज्ञानाला कारणत्व संस्काराद्वाराच. समजते का? दुसऱ्या वाक्यामध्ये ज्ञानाला कारणत्व आहे, पण ते साक्षात नाही, तिथेही संस्काराद्वाराच कारणत्व आहे. आलं? कोणत्याही दृष्टीनं ज्ञानाला साक्षात कारणत्व नाही. आहे का साक्षात कारणत्व ज्ञानाला? ज्ञानाला साक्षात कारणत्व येत नाही अध्यासाचं. कारण जे कारण असतं ते कार्याच्या अव्यवहित पूर्वकाली असतं असा नियम आहे. लक्षात घ्या. जे कारण असतं का नाही, जे कारण असतं ते कार्याच्या अव्यवहित पूर्वकालामध्ये असतं. जे अव्यवहित कार्याच्या अव्यवहित पूर्वकालामध्ये असतं त्यालाच त्या कार्याचं कारण म्हणत असतात. समजलं का नाही तुम्हाला? नाही कळ. अव्यवहित पूर्वकाल नसेल समजलं. अव्यवहित म्हणजे अत्यंत जवळचा पूर्वकाळ. आता इकडं बघा, हे सगळे दिवस आहेत. इथपर्यंत दिवस. या माणसाला या दिवशी इथं काय झाला? सर्पाचं ज्ञान झालं. सर्पाचं ज्ञान इथं झालं ह्या दिवशी. इथं ज्ञान झालं म्हणजे हे ज्ञान इथं आहे, ह्या दिवशी आहे. ज्ञान इथंच नष्ट झालं, पण त्याचे संस्कार ह्या दिवशी आहेत, 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 ह्या दिवशी आहेत.
या सर्व इथपर्यंत आहेतच का नाही संस्कार सगळे? आहेतच का नाही संस्कार? आहेतच. आता इथं सर्पाचा अध्यास झालाय. इथं काय झालाय? सर्पाचा अध्यास झालाय. आता इथला पुढचा जो काळ आहे सगळा हा उत्तर काळ आहे. अध्यासाच्या नंतरचा काळ, त्याला काय म्हणायचं? उत्तर काळ म्हणायचं. आणि हा सगळा मागचा जो काळ आहे हा काय आहे? सगळा अध्यासाच्या पूर्व काळ आहे. तो काय आहे? पूर्व काळ आहे. हा सगळा अध्यासाचा पूर्व काळ आहे. मग इकडे बी हे ज्ञान झालं नव्हतं तेव्हा सुद्धा हा पूर्व काळ सगळा आलं लक्षामध्ये. आणि अध्यास झाला, अध्यासाच्या हा नंतरचा सगळा काळ काय झाला? उत्तर काळ. एवढं ध्यानात ठेवा. एवढं ध्यानात आलं का? आता पूर्व काळ कळला, उत्तर काळ कळला. आता अव्यवहित पूर्व काळ जाणून घ्या. काय अव्यवहित पूर्व काळ कशाला म्हणतात जाणून घ्यायचं. अव्यवहित पूर्व काळ म्हणजे अत्यंत जवळचा काळ. कशाच्या जवळचा? कार्याच्या जवळचा काळ. कार्य कोणतं? अध्यास. सापाचा अध्यास हे कार्य आहे. सापाचा अध्यास हे काय? कार्य आहे. मग त्या सापाच्या अध्यासाला अत्यंत पूर्वीचा जवळचा काळ. हा काळ, 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 हे कुठपर्यंत बी गेले. हा सगळा काय? पूर्वीचाच काळ. पण पूर्वीचा पाहिजे आणि अत्यंत जवळचा पाहिजे असा काळ कोणता? सांगा बरं. हा नाही, हा काय आहे? पूर्व काळ आहे पण अत्यंत जवळचा आहे. म्हणजे थोडक्यात सांगू का तुम्हाला, हा सगळा जो पूर्वीचा काळ आहे की नाही, त्या पूर्व काळाचा अंत्यक्षण जिथं पूर्व काळ संपतो आणि इथून पुन्हा उत्तर काळ सुरू होतो, इथं कार्य उत्पन्न झालंय. कार्य उत्पन्न होण्याच्या पूर्वीचा क्षण म्हणजे पूर्व काळ पूर्वीचाच काळ येतो. पण सगळ्या पूर्व काळातला शेवटचा क्षण आहे. पूर्व काळातला कसा येतो? शेवटचा क्षण आहे. इथं पूर्व काळ संपला, आता इथं कार्याचा काळ आहे. इथं कशाचा काळ आहे? आणि इथून पुढचा सगळा कसा आहे? कार्याच्या नंतरचा काळ म्हणजे उत्तर काळ आहे. लक्षामध्ये कार्य हे क्षणाला निर्माण झाले. मग कार्याच्या हा सगळा पूर्वीचा काळ. मग पूर्व काळातला अंत्यक्षण म्हणजे हा. समजतंय का? पूर्व काळातला अंत्यक्षण म्हणजे कार्य उत्पत्तीच्या अत्यंत जवळचा क्षण. पूर्व काळातला जवळचा क्षण लक्षामध्ये त्याला म्हणतात अव्यवहित पूर्व काळ. त्याला काय म्हणतात? त्याला अव्यवहित पूर्व काळ म्हणतात. मग या क्षणामध्ये इथला जो क्षण आहे हा म्हणजे कार्य उत्पत्तीच्या पूर्वीचा. अलग लक्षात, कार्य उत्पत्तीच्या पूर्वीचा जो क्षण पूर्व काळातला अंत्यक्षण. कसा? पूर्व काळातला अंत्यक्षण त्याला अव्यवहित पूर्व काळ म्हणतात. आणि या क्षणामध्ये जे असतं तेच त्या कार्याचं कारण असतं. लक्ष लागलं का? तेच काय असते त्या कार्याचं कारण असतं. मग या क्षणामध्ये ऐकाने या क्षणामध्ये म्हणजे अव्यवहित पूर्व काळामध्ये म्हणजेच पूर्व काळाच्या अंत्यक्षणामध्ये इथं ज्ञान आहे का संस्कार आहे? कोण आहे? ज्ञान तर इथंच उत्पन्न झालं, इथंच नष्ट झालं. मग इथल्या काळामध्ये ज्ञान राहिलं का? ज्ञान नाहीच आहे. मग इथं जर ज्ञान नाहीच तर या कार्याला हे ज्ञान कारण कसं काय होईल? लक्षात लागलं का? या सर्पोत्पत्तीच्या कार्याला कारण हे ज्ञान, हे इथं नष्ट झालेलं ज्ञान हे कारण होऊ शकतं का? होऊ शकत नाही. मग त्या ज्ञानापासून झालेले संस्कारित आहेत का नाही? आहेत का नाही? म्हणून या सर्प अभ्यासाला कारण हे काय आहे? संस्कार आहेत. संस्कार कोण आहेत? संस्कार. सजातीय वस्तूच्या ज्ञानापासून उत्पन्न झालेले जे संस्कार आहेत ते संस्कार सर्पाध्यासाच्या अव्यवहित पूर्वकालामध्ये असल्यामुळं म्हणजे पूर्वकालाच्या अंत्यक्षणामध्ये असल्यामुळं हे संस्कारच त्या अध्यासाला काय आहेत? कारण आहे. ज्ञान अध्यासाला कारण नाही.
म्हणजे सजातीय वस्तूचं ज्ञान हे अध्यासाला कारण नाही, सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला कारण आहे. नाही कळलं का? हा कळलं का नाही? समजलं ना? हा बघा मग आता प्रथम वाक्यात ज्ञानजन्य हे संस्काराचं विशेषण आहे. दुसऱ्या वाक्यात ज्ञानाला कारणत्व आहे पण साक्षात नाही, तेथेही संस्कारद्वाराच कारणत्व आहे. तिथं सुद्धा त्या ज्ञानाला जे कारणत्व आहे ते कसं आहे? संस्काराच्या द्वाराच आहे. कोणत्याही दृष्टीनं ज्ञानाला साक्षात कारणत्व नाही, कारण जे कारण असतं ते कार्याच्या अव्यवहित पूर्वकाली असतं असा नियम आहे. कळलं का? जे कारण असतं ते कुठं असतं? कार्याच्या अव्यवहित पूर्वकालामध्ये. कार्याचा काल हा, त्याचा अव्यवहित पूर्वकाल म्हणजे पूर्वकालाचा अध्यक्ष म्हणजे हा, आणि या अव्यवहित पूर्वकालामध्ये जे असतं तेच काय असतं? कारण असतं. आता अव्यवहित पूर्वक बघा, कार्याच्या अव्यवहित पूर्वकाली असतं असा नियम आहे, कारण हे अव्यवहित पूर्वकालामध्ये असतं. सर्पाचं ज्ञान अध्यासाच्या पूर्वकाली आहे. इकडे बघा, सर्पाचं ज्ञान हे अध्यासाच्या पूर्वकालामध्ये सगळं पूर्वीच करायचं, सगळं सगळा कुठे बी गेलो, कुठे बी गेलं तरी इथून आपण पुण्यापर्यंत जरी गेलो असं वेगळं तरी सगळा काय तो पूर्वीचाच काळ आहे. तर मग ज्ञान पूर्वकाळात आहेच ना ज्ञान, पण अव्यवहित पूर्वकाळात आहे का? अव्यवहित पूर्वकाळात नाही. सर्पाचं ज्ञान अध्यासाच्या पूर्वकाली असलं तरी अव्यवहित पूर्वकाली नाही. आता अव्यवहित पूर्वकाल म्हणजे अंतराय रहित जे असतं त्याला अव्यवहित म्हणावं. आता ह्याच्यात अंतर पडलं ना ज्ञानात ह्या अध्यासात, मग ज्ञान अंतराय रहित आहे का? नाही. पण संस्कार अंतराय रहित आहे. कळलं का? अंतराय रहित जे असतं त्याला अव्यवहित म्हणतात. अव्यवहित पूर्वकाल म्हणजे कार्य उत्पत्तीच्या पूर्वकालाचा अंत्यक्षण. कार्य ज्या क्षणात उत्पन्न झालं त्याच्या पूर्वीचा जो काळ, त्या पूर्वकालातला अंत्यक्षण, त्याला काय म्हणायचं? अव्यवहित पूर्वकाल म्हणायचं. त्या क्षणात कारण असलं पाहिजे. कळलं का? त्या क्षणामध्ये काय पाहिजे? कारण असलं पाहिजे. ज्ञान तर पूर्वकाली आहे, ज्ञान तर हे पूर्वकालात आहे, पण पूर्वकालाच्या अंत्यक्षणी नाही. अंत्यक्षणात आहे का ते? नाही. म्हणून ज्ञान अभ्यासाला कारण नाही, ज्ञानजन्य संस्कारच कारण मानला पाहिजे. संस्कार म्हणजे अंतःकरणात असलेली ज्ञानाची सूक्ष्मावस्था. संस्कार म्हणजे काय? तर ज्ञानाची जी अंतःकरणाची सूक्ष्म अवस्था असते, ज्ञानाच्या त्या सूक्ष्म अवस्थेलाच काय म्हणतात? संस्कार अशा प्रकारचं म्हणतात. कळलं का तुम्हाला? नाही कळलं? कळलं ना? बजर का घ्यायचं कुठं? बजर एक शंका घेऊ ना, तुम्ही शंका घेऊ. आता एक शंका येते. आता हे समजलं तुम्हाला? संस्काराला कारण म्हणायचं का ज्ञानाला कारण म्हणायचं हे लक्षात तुमच्या. आता अव्यवहित पूर्वकालामध्ये जे असतं त्याला कारण म्हणतात. कारण हे अव्यवहित पूर्वकालामध्ये असतं म्हणजे पूर्वकालाच्या अंत्यक्षणामध्ये असतं असा नियम झाला लक्षामध्ये. मग आता याच्यावर एक शंका येते. शंका काय येते की बघा, शंका अशी येते की मनुष्याने कर्म केलं. ओके, कर्म दोन प्रकारचं आहे. कर्म किती प्रकारचं असते? दोन प्रकारचं. सांगा बरं. विहित कर्म आणि निषिद्ध कर्म असे कर्माचे किती प्रकार आहेत? दोन प्रकार आहेत. तर विहित कर्म केलं की विहित कर्म करणाऱ्याला उत्तम लोकांची प्राप्ती होते. कशाची प्राप्ती होते? उत्तम लोकाला स्वर्गाला जातो. आणि निषिद्ध कर्म केलं की निषिद्ध कर्म करणं कुठं होतं? गांधी आता लाजतो काय मग?
नरकात. हां, निषिद्ध कर्माला करणारा कुठं जात असतो? नरकाला जात असतो. बरोबर आहे की नाही? आता मला सांगा, कर्म आपण कुठं करतो? इथं करतो. आता इथं करतो, बरोबर आहे. कर्म केलं, समजा नामस्मरण केलं किंवा एखाद्याला दान दिलं किंवा यज्ञ केला, कर्म केलं, इथंच नष्ट झालं ते कर्म. कर्म तसंच झालं काय? हा, कर्म झालं, ती क्रिया संपली की संपलं, नष्ट होऊन गेलं ते कर्म. बरोबर आहे ना? कर्म नष्ट होऊन गेलं. निषिद्ध कर्म केलं, दारू पिली, ज्या वेळेला कर्म केलं त्यावेळेला ते नष्ट होऊन गेलं लगेच कर्म. पण यज्ञ केल्याच्या नंतर, यज्ञ केला लगेच स्वर्ग मिळतो का? स्वर्ग कधी मिळतो? मेल्यानंतर. यज्ञ केल्यावर माणूस लगेच मरतो का? नाही. त्याच्यानंतर माणूस किती दिवस तरी जगतो, आणि काय 5-50 वर्षांनी नंतर काय होतो? मरतो. आणि मग 5-50 वर्षांनी त्याला काय होते? स्वर्गाची प्राप्ती होते. दारू पिली म्हणजे माणूस लगेच मरतो का? लगेच नरकात जातो का? मग कोणी दारू पिली असते का? हा, निषिद्ध कर्म केला, व्यभिचार केला, चोरी केली, हे निषिद्ध कर्म केलं. मग ते कर्म केलं, ते कर्म तर नष्ट झालं. आणि 5-50 वर्षांनी जेव्हा तू मरून जाईल तेव्हा त्याला नरकाची काय होत असते? प्राप्ती होत असते. बघा, हा माणूस आहे, हा काय आहे? माणूस आहे. याने जर समजा इथं यज्ञ केला, यज्ञ करता येत नाही, यज्ञच आहे ना. हा, दिले आवडत्या स्वाहा स्वाहा तो नाही. हा, मग हे कर्म इथंच नष्ट झालं का नाही? हा, इथंच नष्ट झालंय. इथं कर्म केलं, इथं नष्ट झालं. आणि इथं हा माणूस मेला, इतक्या क्षणात हा माणूस काय झाला? ते उदाहरण ते वेगळं आहे बघा, हे वेगळं आहे. आता हे इथं या क्षणात मेला, लक्षात आलं. आणि मग त्याला मेल्यानंतर लगेच स्वर्ग मिळतो असं काही नाही. त्याचा प्रवास होणार असते अजून काही वेगवेगळ्या आयुर्वेदून, वेगवेगळ्या कशातून, आणि त्याला इथं काय झाला? इथं स्वर्ग प्राप्ती झाली का? मग आता कार्य काय आहे? स्वर्ग प्राप्ती हे कार्य आहे. काय? स्वर्ग प्राप्ती हे काय आहे? कार्य आहे. मग स्वर्ग प्राप्ती हे जर कार्य आहे, तर या स्वर्ग प्राप्तीच्या इकडचा सगळा काळ कसा झाला? पूर्व काळ झाला. इथून पुढचा काळ कसा झाला? उत्तर काळ झाला. लक्षात आलं का? पूर्व काळ, उत्तर काळ कळतं का मला? मग आता याच्यात याला अव्यवहित पूर्व काळ कोणता म्हणणार तुम्ही? स्वर्ग प्राप्ती जर या क्षणात झाली असेल, आणि या स्वर्ग प्राप्तीच्या क्षणाचा जो काळ आहे, प्राप्तीचा जो काळ आहे, त्याच्या पूर्वीचा हा सगळा इकडचा काळ, आणि त्या पूर्व काळातला अंत्यक्षण म्हणजे इथला क्षण. हा दिसतंय का तुम्हाला? हा क्षण, हा काय आहे? पूर्व काळातला अंत्यक्षण म्हणजे त्याला काय म्हणतात? अव्यवहित पूर्व काळ. मग इथं जे असेल त्याला तुम्ही याचं काय म्हणणार? कारण म्हणणार. बरोबर आहे की नाही? स्वर्गप्राप्तीचं कारण तुम्ही त्यालाच म्हणावं लागेल ना. कारण तुमच्या आता वरच्या सांगण्यावरून काय सिद्ध व्हायला लागले की अव्यवहित पूर्व काळामध्ये जे असतं ते काय असतं? कारण असतं. कारण इथं पाहिजे तर ते कारण सिद्ध होते, नाही तर कारण सिद्ध होत नाही. बरोबर आहे? मग आता हे कर्म केलं ते तर इथंच नष्ट झालं. मग हे कर्म इथं आहे का? आहे का? नाही. आणि शास्त्र तर सांगते विहित केलेलं कर्म हे स्वर्ग प्राप्तीला कारण आहे, आणि हे कर्म तर इथं नाही आहे का? तिथं नाही. मग तुम्ही असा नियम कसा केला की जे कारण असतं ते अव्यवहित पूर्व कालामध्ये असतं?
असं तुम्हाला म्हणता येईल का? मग म्हणता येत नाही. कारण विहित कर्म केल्यानंतर स्वर्ग प्राप्ती होते, म्हणजे स्वर्गाच्या प्राप्तीला विहित कर्म हे काय आहे? कारण आहे. पण ते अव्यवहित कालामध्ये नाही, ते अव्यवहित कालामध्ये नाही. मग तुम्हाला अव्यवहित कालामध्ये असतं ते कारण असं कसं तुम्हाला म्हणता येईल? म्हणता येईल का? म्हणता येईल. बरं, जाऊ द्या. दुसरा, इथं दारू प्याला, हा काय प्याला? दारू प्याला. या क्षणात दारू प्याला आहे का नाही? दारू प्याल्यानंतर त्याचं फल काय आहे? नरकाची प्राप्ती. मग त्याला नरकाची प्राप्ती इकडे व्हायला लागली, तिला आम्ही मग आता इथं नरकाची प्राप्ती व्हायला लागली. मग आता नरकाच्या प्राप्तीचा हा सगळा इकडचा काळ म्हणजे काय? पूर्व काळ. आणि अव्यवहित पूर्व काळ म्हणजे इथला क्षण, बरोबर आहे. मग या क्षणामध्ये दारू केला का तो? कर्म कुठे? इथं केलं, इथं नष्ट झालं. मग आता दारू पिलेलं निषिद्ध कर्म हे तर नरकाच्या प्राप्तीला कारण आहे का नाही? पण मग ते कारण जरी असलं तरी ते अव्यवहित पूर्व काळामध्ये आहे सिद्ध व्हायला लागलं का? होत नाही. शास्त्र तर सांगतंय की निषिद्ध कर्म नरकाच्या प्राप्तीला कारण आहे आणि विहित कर्म स्वर्ग प्राप्तीला कारण आहे. आणि ते निषिद्ध कर्म आणि विहित कर्म हे त्या लोकांतराच्या प्राप्तीच्या अव्यवहित पूर्व कालामध्ये नाहीच आहे. मग तुम्ही असं कसं म्हणता की जे अव्यवहित पूर्व कालामध्ये असतं त्यालाच काय म्हणत असतात? कारण म्हणत असतात. अशी शंका केली. शंका नाही, शंका काय? बघा, या कारणाच्या लक्षणावर अशी शंका येते की विहित कर्म उत्तम लोक प्राप्तीला आणि निषिद्ध कर्म नरक प्राप्तीला कारण आहे का नाही? असं शास्त्रवचन आहे. त्याला विरोधी. कसं विरोधी? कायिक, वाचिक, मानसिक क्रियेचं नाव काय आहे? कर्म आहे. आणि कर्म अनुष्ठानानंतर लागलीच कर्माचा नाश होतो. कर्माचं अनुष्ठान झालं की ते कर्म काय होत असतं? नष्ट होत असतं. आणि लोकांतर प्राप्ती तर देहपातानंतर बहुत कालानं होते. देह नष्ट झाल्यावर पुष्कळ कालानंतर काय होत असते? लोकांतराची प्राप्ती होत असते. कारण म्हणतात ना, देह जरी नष्ट झाला तरी ती आत्मा काही दिवस फिरतो म्हणजे ते मग पुन्हा देह नष्ट झाल्यावर काही दिवसांनी पुन्हा लोकांतराची प्राप्ती होत असते त्याला. मग तेथे विहित निषिद्ध कर्म अव्यवहित पूर्वकाली नाही आहे का तिथं? विहित कर्म आणि निषिद्ध कर्म अव्यवहित पूर्वकाली लोकांतराची प्राप्ती ज्यावेळेला होते, त्या ज्या क्षणामध्ये त्यांना लोकांतराची प्राप्ती होते त्या क्षणाच्या अव्यवहित पूर्वकालामध्ये तिथं विहित आणि निषिद्ध कर्म आहे का? नाही. याकरता कारणाच्या लक्षणातील अव्यवहित पद काढून टाका. अव्यवहित पद काढून टाकायचं आणि कार्याच्या पूर्वकाली असतं ते कारण असं लक्षण करावं. म्हणजे शास्त्रवचन काय होणार नाही? निष्फळ होणार नाही. म्हणून तुम्ही अव्यवहित पद काढून टाका आणि असं लक्षण करा की कार्याच्या पूर्वी असतं त्याला काय सरळ सरळ असं म्हणायचं. मग आता इथं कार्य घडलं त्याच्या पूर्वी ही दारू पिल्यानंच होता. इथं स्वर्गप्राप्ती झाली त्याला ही दारू यज्ञ केल्यानंच होता. मग पूर्वकाली असते कारण म्हणायचं की पूर्वकालीच्या अंत्यक्षणी असतं त्याला कारण एवढं अवघड घ्यायला चाललं. शास्त्राचं वचन निश्चित त्याचे शास्त्राच्या वचनाला विरोध यायला लागला ना. शास्त्राचं वचन आहे की विहित कर्म केल्यावर लोकांची प्राप्ती होते, स्वर्गाची प्राप्ती होते, निषिद्ध कर्म केल्यावर नरकाची प्राप्ती होते, त्याला विरोध यायला लागला. म्हणून कारणाच्या लक्षणातून अव्यवहित पद काढून टाका आणि तिथं फक्त पूर्वकालामध्ये असतं त्याला काय म्हणावं? कारण म्हणून असं कारणाचं लक्षण करा असं पूर्वपक्ष म्हणते. कळलं का? विषय चांगला तयार करून बघा. ओम शांती शांती शांती.